अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण कसे करावे, किती दिवसाचे करावे, रोज किती अध्याय वाचावे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जीवनामध्ये कितीही अडचणी असो, कितीही मोठ्यात मोठी इच्छा असो, तुम्ही ह्या ग्रंथाचे पारायण केल्याने तुमचं जीवन बदलून जाणार आहे. जीवनाचं सोनं होणार आहे. जीवनामध्ये तुम्ही कितीही संकटामध्ये असाल, अडचणीमध्ये असाल, दुःखामध्ये असाल, आजारपण आहे किंवा शिक्षणामध्ये अडचण आहे, लग्न होत नाही, मूलबाळ होत नाही, बऱ्याच गोष्टीसाठी तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथाचे पारायण नक्की करावे. यामध्ये तुम्हाला जास्त काही नियम पाळण्याचीही गरज नाही. जे नियम आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. 2च नियम पाळायचे आहेत व हे पारायण करण्यास सुरुवात करायची आहे. तुम्हाला पहिल्या त्या दुसऱ्या दिवशीमध्ये पारायण काळामध्येच तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होणार आहे. हे पारायण तुम्ही नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला मी पूर्ण माहिती देणार आहे. तुम्हाला पहिल्या दिवशी किती अध्याय करायचे आहेत, तुम्हाला नियम काय पाळायचे आहेत. प्रत्येकाला वाटतं की गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर बरेच नियम पाळावे लागतात. काही लोकांना भीती वाटते की भरपूर नियम आहेत, आपण गुरुचरित्र पारायण करणार नाही, कारण करणं शक्य नाही असे बरेच लोकांना वाटतं. पण तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण नक्की करा. नियम कोणते आहेत? तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे, ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे. एवढे 2च नियम तुम्ही पाळा आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण नक्की करा. तुम्हाला पहिल्या त्या दुसऱ्या दिवसामध्ये अनुभव येणार आहे. ग्रंथ खूप अनुभव सिद्ध आहे. खूप लवकर अनुभव येतो. मनातून करा, विश्वासाने करा. तुम्हाला यासाठी काय करायचं आहे? खूप साधी आणि सोपी तुम्हाला मांडणीही करता येते. तुम्हाला कलश ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता, किंवा तुम्हाला कलश ठेवायचा नसेल, जास्त मोठी पूजाही करायची नसेल तर तुम्ही देवपूजा करता तिथे तुम्हाला घरामध्ये एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावर तुम्ही ग्रंथ ठेवून रोज गंध, फुले, अगरबत्ती, दिवा प्रज्वलित करूनही तुम्ही हे पारायण करू शकता. हे पारायण तुम्ही नक्की करावे. मला स्वतः खूप लवकर अनुभव आलेला आहे, त्यासाठी मी हे पारायण तुम्हाला सांगत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख, आनंद सर्वांच्या असावा. स्वामी व दत्त महाराजांची कृपा कायम तुमच्या व तुमच्या कुटुंबाचे रक्षण करो, हेच प्रार्थना मी करणार आहे. व स्वामी महाराजांचे, दत्त महाराजांची सेवा करायला विसरू नका. नामस्मरण हे नक्की करा, प्रत्येकाने करावे. विश्वासाने हे पारायण तुम्ही करून बघा. जीवनामध्ये एक वेळा तरी तुम्ही हे पारायण नक्की करा. क्रमाक्रमाने तुमचं जीवन बदलण्यास सुरुवात होणार आहे. जीवनामध्ये सोन्याचे दिवस येतील. अडचणी, संकट सर्व काही दूर होतील. हे पारायण करता तेव्हा कोणताही शुभ दिवशी तुम्ही करू शकता. तुम्ही गुरुवारीच करायला पाहिजे किंवा कोणत्याही दिवशी असं कोणताही नियम नाही. तुम्हाला ज्या दिवशी करायचा आहे तो दिवस तुम्ही ठरवू शकता. त्या दिवशी सकाळी लवकर उठावे, आंघोळ करावी. तुम्हाला सकाळी करायचं असेल तर सकाळी करू शकता. संध्याकाळी करायचं असेल, तुमच्या कामानिमित्त काही कामे असेल, त्यासाठी तुम्हाला जमत नसेल तरीही तुम्ही संध्याकाळीही करू शकता. तुम्हाला 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला कोणतीही दत्त महाराजांची व स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करायची नाही, कारण 12 ते 12:30 दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. त्यासाठी कोणतेही पारायण, सेवा करू नये. तुम्हाला कोणताही शुभ दिवस पाहायचा आहे त्या दिवशी तुम्ही स्वच्छ आंघोळ करा. दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल तरीही चालेल. तुम्ही स्वच्छ पुसून गंध, फुले, दिवा प्रज्वलित करायचा आहे. ग्रंथ समोर ठेवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला पाट किंवा चौरंग लागेल. त्यावर ग्रंथ ठेवा. एक ब्लाऊज पीस अंतरा, त्यावर तुम्हाला चौरंग ठेवायचा आहे. 7 दिवसासाठी करत असाल, तुमची इच्छा असेल, त्यासाठी संकल्प सोडायचा आहे. संकल्प कसा सोडावा? हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत. हळदी, कुंकू, पाणी तुम्हाला बोलायचं आहे. तुमची काय इच्छा आहे ते बोलून तुम्हाला 7 दिवसाचं तुम्ही पारायण करणार आहात. ते दत्त महाराजांनी तुमच्याकडून पूर्ण करून घ्यावं. कोणत्याही अडचणी, संकट, विघ्न काहीही येऊ नये. हे पारायण पूर्ण व्हावे असे दत्त महाराजांना तुम्हाला बोलायचं आहे व ते तुम्ही संकल्प एका तामणामध्ये पाणी सोडायचं आहे.
असा संकल्प करायचा आहे. वाचण्यासाठी तुम्हाला सुरुवात करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे की एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ करायचा आहे जप. एक माळ तुम्हाला गायत्री मंत्र करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही हे पारायण करता, पुरुष हे पारायण करत असतील तर पुरुषांनी दाढी वाढवू नये, स्वतःच्या हाताने करावी. तसेच चमड्याचे चप्पल बूट वापरू नये, ब्रह्मचार्य हे नक्की पाळावे. तसेच पारायण काळामध्ये तुम्हाला विटाळाचे नियम नक्की पालन करायचे आहे. तसेच घरामध्ये गोमूत्र नक्की रोज शिंपडायचं आहे. गोमूत्र शिंपडायचे आहे. तुम्हाला रोज किती अध्याय वाचायचे आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी तुम्ही पारायणाला सुरुवात करता तेव्हा एक माळ श्री स्वामी समर्थ, एक माळ गायत्री मंत्र करायचा आहे, जप करायचा आहे, श्री स्वामी स्तवन बोलायचं आहे, श्री गणपती अथर्व शीर्ष बोलायचं आहे आणि दत्त महाराजांचं तुम्हाला श्री सिद्धमंगल स्तोत्र बोलायचं आहे. हे सर्व बोलल्यानंतर पहिलाच अध्याय येतो, त्या पारायण करायला सुरुवात करायची आहे. तर पहिल्या दिवशी तुम्ही 1 ते 7 अध्याय करू शकता, दुसऱ्या दिवशी 8 ते 15, तुम्हाला तिसऱ्या दिवशी 16 ते 23, 24 ते 31, 5व्या दिवशी तुम्ही 32 ते 40, तुम्हाला 6वा दिवस 41 ते 48, 7व्या दिवशी 49 ते 54 असे अध्याय आहेत. म्हणजेच रोज तुम्हाला 7 अध्याय करायचे आहेत. 7 अध्यायाचे वाचन करायचं आहे. मनापासून करा, तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होणार आहेत. नियम कोणते आहेत? ते नियम तुम्हाला मी सांगितलेच आहेत की तुम्ही मांसाहार पूर्णपणे बंद करावा. तसेच ब्रह्मचार्याचे पालन नक्की करावे. घरामध्ये रोज गोमूत्र शिंपडायचं आहे. मनामध्ये इच्छा ठेवा, विश्वास ठेवा. तुम्हाला भरपूर लवकरात लवकर तुम्हाला दत्त महाराज प्रचिती देणार आहेत. त्यासाठी तुम्हाला आसन ठेवायचं आहे. तुम्ही जेव्हाही हे ग्रंथाचे पारायण करत आहात तेव्हा तुम्हाला साईडला एक आसनही ठेवायचं आहे. तुम्ही फुले टाकू शकता. दत्त महाराजांना ते आसन द्यायचं आहे, कारण दत्त महाराज सूक्ष्म रूपामध्ये येऊन ते पारायण ऐकत असतात. त्यासाठी तुम्हाला या ग्रंथाचे पारायण नक्की करायचे आहे. आसन ठेवा, मनात इच्छा ठेवा. तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. तुमचा दिवस पहिला असेल, पहिल्या दिवशी पारायण करत असाल तर थोडा वेळ लागेल, दुसऱ्या दिवशीही तुम्हाला थोडा वेळ लागेल. पण तुम्ही नित्य पारायण करत आहात तेव्हा तुम्हाला थोडाही वेळ लागणार नाही. लवकरात लवकर तुमचं पारायण पूर्ण होणार आहे. तुम्हाला हा ग्रंथ कुठेही मिळत नसेल, हा ग्रंथ घ्यायचा असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या खाली हा ग्रंथ मिळून जाणार आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. हा ग्रंथ खूप अनुभवसिद्ध आहे. मला दुसऱ्या दिवसामध्येच अनुभव आलेला आहे. पारायण काळामध्ये तुम्हाला अनुभव नक्की येतो. दत्त महाराज तुमच्या घरामध्ये आहेत, दत्त महाराज तुमच्या आजूबाजूला आहेत. तुम्हाला समजेल, तुम्हाला प्रचिती येऊ लागेल, अनुभव येतील. खूप अंगावर शहारे आणण्यासारखा अनुभव आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ पूर्ण तुम्हाला ग्रंथ वाचाल तेव्हा तुम्हाला असं कधीही वाटणार नाही की हा ग्रंथ